आकळे गावातील हनुमान मंदिराचे नामदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते लोकार्पण। 2 दिवसांवरती हनुमान जयंती उत्सव येऊन ठेपला असताना महाड तालुक्यातील आकळे गावातील नागरिकांनी श्री हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार केला असून आता नवीन प्रशस्त मंदिर बांधण्यात आलंय। या मंदिराचा लोकार्पण आज राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी बोलत असताना नामदार भरतशेठ गोगावले यांनी सांगितलं की आकळे गावातील हनुमान मंदिर हे पूर्वी कौलारू होतं। संपूर्ण गाव एकत्र येऊन आज हे भव्य दिव्य मंदिर आपण उभं केलंय। हे तुमच्या एकीचं बळ आहे। असंच एकत्र येऊन जर कामं केलात तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही। गावामध्ये वादविवाद ठेवू नका, सर्वजण एकत्र येऊन हातात हात घालून काम करा, असा सल्ला नामदार भरतशेठ गोगावले यांनी ग्रामस्थांना दिला। यावेळी नामदार भरतशेठ गोगावले, उपजिल्हा प्रमुख सुरेश महाडिक, शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटिका, माजी आणि पंचायत समिती सभापती सपनाताई मालुसरे, नायक मराठा समाजाचे अध्यक्ष लक्ष्मण गरुड, महिला आघाडी महाड तालुका उपसंघटिका नूतन मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीचकर, शिवसेना महाड उपतालुका प्रमुख संदीप झांजे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। यावेळी ग्रामस्थांच्या वतीनं मंत्री महोदय यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। रामदैवत कालभैरी माता, काळभैरव जोगेश्वरी माता यांच्या चरणी नतमस्तक होतो। महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुद्रा, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो। मराठी मनाचे मानवबिंदू, हिंदू हृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदी साहेब यांना वंदन करतोय। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आज या मंदिर उद्घाटन सोहळ्या निमित्ताने उपस्थित असलेले सुरेश महाडिक चे माझे रिटायर खोपकर साहेब, त्यानंतर आमचे खोज, आमच्या सपनाताई, आमची नूतन, आमच्या सर्व महिला भगिनी, आमचे गरुड बुवा दादा, त्याचप्रमाणे मनोज आणि उपस्थित सर्व आलेले मान्यवर मंडळी, गावातील सर्व ग्रामस्थ, कार्यकर्ते, पदाधिकारी, काळभैरव मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी मंडळी, गेल्या अनेक वर्षापासूनची आपली इच्छा होती। एक छोटंसं कौलारू मंदिर होतं इथं आणि त्याचं रूपांतर सगळे एकत्र आल्यानंतर काय होऊ शकतं त्याचं उदाहरण म्हणजे हे आपलं अकल्यातलं मंदिर। अजून काम बाकी आहे, त्याचं स्लायडिंग बिल्डिंग सगळं दिसतंय, ते पण होईल। वादविवाद फक्त करू नका, सगळं काम पूर्ण होईल। आणि रस्ते कोणी अडवू नका, म्हणजे जाण्याचा मार्ग कोणाचा अडवायचा नाही कोणी। तर मंडळी, खरं म्हणजे तुम्ही एका नात्यागोत्यातले जवळचे सर्व मान्यवर मंडळी, परंतु छोट्या छोट्या गोष्टीसाठी नाहक वादविवाद करत बसलो आपण। कोणाच इथनं गेल्यानंतर काय कोण घेऊन जाणार नाही आहे, परंतु माझी पदाधिकाऱ्यांना पण विनंती आहे की सगळ्यांना विश्वासात घेऊन पण काम करायचं आहे। अरे नतू कुठे गेला? नतूला बघा, नारळ फळा तुला बोलत होतो आम्ही। त्यानंतर उपजिल्हा आज आपला अनंता पायाने फ्रॅक्चर झाला ना, तो कसं आता काय आणि आमच्या संजीवनाचा पण पुनर्जन्म झालाय। मारुतीचा भक्त आहे तो, त्यामुळे काळजी करायचं नाही, पण पायात चप्पल घालायची लक्षात ठेवा। म्हणजे आपल्या हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे आता त्याचा पूजाविधी होतोय, नंतर मूर्तींची स्थापना होईल आणि चांगली बाब आहे। परवा हनुमान जयंतीचा कार्यक्रम आहे 12 तारखेला, त्या दिवशी शिवाजी महाराजांची पुण्यतिथी, त्या दिवशी रायगडवरती अमित शहा आणि सगळे मंडळी येणार आहेत। ती थोडीशी धावपळ आहे, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त आपल्याला तिथं पोहोचायचं आहे आणि हेही कार्यक्रम आपल्याला करायचे आहेत, कारण हे दोन्ही कार्यक्रम एकाच वेळेला येतात, हनुमान जयंती आणि शिवाजी महाराजांची पुण्यतिथी। पण असो, मी हनुमंतरायाची प्रार्थना करतो की आपण सगळ्यांना निरोगी आरोग्य आयुष्य द्यावं। हा उत्सव गेल्या अनेक वर्षापासून तुझ्या भक्तिभावाने करतायत, तो आता मंदिर वाढवलं, तुझा कार्यक्रम पण वाढला, आता त्याला सगळ्यांना चांगली सद्बुद्धी दे आणि एकत्र सगळ्यांना राहू दे। बाकी आमची काय मागणी नाही, 4 मतं अजून आम्हाला कमी दिली तरी चालेल, परंतु गाव एकत्र नांदावा ही आमची इच्छा आहे। आणि तुम्हाला ज्याने ज्याने आम्हाला सहकार्य केलं 4थ्या वेळेला निवडून येण्यासाठी त्यांचे मनापासून आभार मानतो। दिया उसका भी भला और नहीं दिया उसका भी भला। माझ्या 2 शब्दाला पुनरावृत्ती करून मला पुढे जायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, बोला बजरंग बली की जय।